भाऊ राम राम भाऊ. राम राम. काय म्हणा शेती बिती आपली? काय नाही हो, यंदा काय खरंच शे का बैन मारू पशाप इतनी मेहनत करवा आपण राब राब राबो आणि तिने आहे ना तिने कांदाले पाऊस राहत नाही हो. दरवेळेस सारखंच शे, दरवेळेस मारून निघी जात चाललं ती. काय नाही हो, सरकारच बयाळशी आई. काय शे आता जे शे ते बरं शे. आता निवडणुका राहतील तर अशा भाव राही कांदा असले, आणि आता कांदा असले भाव नाही. मग बिचारा शेतकरीने बी किती कष्ट करा ना हो. बिचारा कष्ट करी करी पार लंबा पडी चालणार ना. हा आता पावा कांदाले भाव नाही ओ. एकाने भाव रास तर तो पैसा इथे लावा, इथे लाया का असे विजास अशा खेळ विजास हो. मग जगाना कसे शेतकरीने काय समजत नाही, डोकं चालत नाही. काय करताय मग आता जे गाड्या चालू शेती चालू दे ना. ओ बंद तर काय करणार नाही ना त्याले. अहो काय सांगा तुमले, आता बरं वेगळा वेगळा नियम निघी राहणार. आता काल ती काय ते जीएसटी कमी होई गई. अहो काय जीएसटी कमी काही असं सांगा बरं तुम्ही. अहो काय सांगा तुमले, माल बीपीनी गोळी चालू शे 250 रुपयानं पाकिट शी. हो आता 250 रुपयानं पाकिट शे दे. मग आता एक महिना जाय डायरेक्ट 30 रुपये वाढी घ्या तो 280 रुपयाला पाकिट होई गई एक. हो मग आता येण्यामधून हाई शाळा कशी शे. आता येण्यामधून म्हणजे 12% जीएसटी वरून 5% वरी लागी. अहो मग होती किती कमी होती, 20 रुपये कमी होती, 20-30 रुपये कमी होती. हो अहो मग ते लेवल सारखीच काही ना. मग पहिले किंमत तेवढी होती 250 होती, मग 280 जाईल. 280 वरून फक्त तेवढीच जाईल. काय बदल होय ना बरं या ना. मग हाई सर्वात येडा काढा ना कार्यक्रम चालू शे हो सध्या. नाही रे भो, ते काय चालू आता ते त्याचे समजच काय चालू शे काय नाही. आपला सारखाला काय शे चालू दे ना. हो काय करता येऊ मग, पर्याय नाही. काय रे पुंजाराम? काय नाही भाऊ. अरे काय काय नाही, तुला पुरा 12 वाजी जायचेत ना चेहरा काय जे. अरे भाऊ पंडा बापू काय शे, आपण आता दररोज कामा करा ना. ओ संध्याकाळी जराशी विश्रांती भेटली पाहिजे. ओ तेवढा करता आपण जरासं औषध घेतस ना, अँटी घेतात जराशी फक्त बरं, एवढाच फरक शे. पण अहो इथलं बेकारी करी टाकी आता 80 रुपयानी 90 डायरेक्ट 130 रुपये होई. अहो म्हणजे लाजच नाही ना काही. हो 40% जीएसटी वाढायची ती, बाकी ना मधून कमी करा ना, यांना मग वाढावा ना. आणि लोक अशा 10 रुपयांना सोडणार नाहीत, बरोबर शेका नाही. मग सरकार नाही बरोबर खेळ. हो 40% जीएसटी वाढायची ती नाव सोपं नाही. मग आता एक जण मना बरोबर येलो होता म्हणे चालू मला बी नशी म्हणे त्यांना 160 ना 220 रुपया का 24 रुपये वही घ्या. व तिने आले बो म्हणतो अरे काही शेका नाही म्हणतं. नाही बो म्हणे तसे चालू शे म्हणे ते. आता काय शे म्हणे आपल्या नाईला शे म्हणे. पाव अशी खेळ चालू शे पाव. असे वेळ जाईल शे पेवाना का नाही पेवाना ती बी समजत नाही. अहो बोलते बेकारी चालू शे आता, डोकं लाईन उपयोग नाही शे. मग रे भो, मग काय जे गिरी का नाही. अरे कसा नाही किती आठ रात्रभर आता झोप लागाव नाही माली. घेतल्याशिवाय झोप लागत नाही माली. मग गोडभर का ना घेणीच पडस. मग रे काय मग आता पैसाच पुढे काय चालत नाही भाऊ. ज्याकडे शेतच पैसा तो घे आपला सारखा काय शी. ओ 80 रुपया मुश्किलने खर्च करू मी माहितीये का. आता एवढा पैसा देणं म्हणजे सोपं शे का भाऊ. मग लाई वापरणं पुढे आता माणूसले. बलता खेळ चालू शे दादा. हो लाई काय वय ना चाल दे ना, पण सोडान काय नाही भाऊ. काय करता येईल ना. अहो आता सवय लागी जायचे ना हो. येण्याशिवाय बी होत नाही. गिदी नाही तर जेवण जावाव नाही. हो सोडी तर रात्र झोप लागाव नाही. आता तोच किस्सा होणार शहाणार रोज. काय करता येईल आता सकारामकडे उन्हा आता एखादा कप चहा मारी घेस. मग काय करता येईल बैस ना. मग बलताच बारीक पडी घेणार तू. काय करत जाता अर्धराशी कमी करा ना. तू निसा दिवसेंदिवस प्रमाण वाढाय राह ना. काय ना प्रमाण दादा 90 घेऊ दररोज. आता ते बी बंद होईल हळूहळू. जाऊ दे रे भो, चांगली गोष्ट शे. त्यातलं सांगा तुम्ही. हो मंडळी पाहो पाना जरासं काही लक्ष भिक्ष ठेवा आमनाकडे. हो व्हिडिओ लाईक बी करत जाना. महत्वानं म्हणजे तुम्हाला माहिती पण नवीन आहो. काही गोष्टीच ना जीएसटी कमी जाई, पण एकच गोष्ट अशी शेती ना भलती जीएसटी लागू जायची. गुटखा दारू तंबाखू सिगरेट आणि मेन मुद्दा म्हणजे आपला दारूवाला
यासे तर पक्का आता या शांतच उगाच बसते ना आता. ती वाढी जायला बरं आता किंमत जरा कमी करा. म्हणजे आता किती 40% वाढी जायला डायरेक्ट. भाऊ सोन बेकार काम शे आता तुम्ही पहा विचार करी. आणि ही गोष्ट चुकीने शे जास्त दारू पिणं बी चुकीनं शे हो. त्यामुळे नियंत्रणात या, चांगलं सुखी जीवन जगा, निरोगी जीवन जगा आणि या गोष्टीपासून जरासं लांब राहा. आणि आपला या तुफान आयराणी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा, जेणेकरून थोड्याशा म्हणजे थोड्याफार काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब करायला राहू द्या आणि आपला व्हिडिओ 4 लोक असले तरी शेअर करा. भेटूत अशाच एक पुढला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत कुठे जाऊ नका, येऊ नका. तुफान आयराणी असे धमाकेदार व्हिडिओ पाहायला विसरू नका. जय खानदेश. आणि आपला जिगरी दोस्त असले आपला व्हिडिओ शेअर करा, त्याचे बी समजू द्या काय होय ना काय नाही हो. 2 लोक असले जर असं शेअर करा आपला व्हिडिओ. पुढला व्हिडिओ पण याच टॉपिकवर राहील, कारण की हा व्हिडिओ आपण फक्त शॉर्टकट बनाडेल शे. पुढला व्हिडिओ बी पाहायला विसरू नका, एकदम धमाकेदार राहील तो बी.